प्रश्न क्रमांक 13, NEP 2020 मध्ये सध्याची 10+2 प्रणाली नवीन अभ्यासक्रमात बदलली गेली आहे. नवीन अभ्यासक्रमाची रचना काय आहे? तर NEP 2020 मित्रांनो हा मोस्ट इम्पॉर्टंट तुमच्या या टेट साठी असणार आहे. बरेचसे बदल याच्यामध्ये झाले आहे, याचा तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे. त्या सगळ्या NEP आपण आपल्या पेपर टेस्ट मध्ये घेतला आहे, त्याचा अभ्यास आपण इथं करून घेणारच आहोत. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, आता जो नवीन पॅटर्न आहे 10+2 ऐवजी तो असणार आहे 5+3+3+4. पहिले 5 वर्ष याच्यामध्ये पहिले 3 प्री प्रायमरीचे आहे, नंतर पहिली दुसरी इयत्ता, नंतरचे 3 वर्ष तिसरी चौथी आणि 5वीची आहे, नंतरचे 3 वर्ष 6वी 7वी 8वीची आहे, नंतरचे जे 4 वर्ष आहे 9वी 10वी 11वी आणि 12वी या प्रकारची याची विभागणी आहे. 5+3+3+4. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 14 पाहूया. नवोदय विद्यालयांचा मुख्य उद्देश रिकामी जागा ग्रामीण प्रतिभावान विद्यार्थी निर्माण करणे, शहरी प्रतिभावान विद्यार्थी निर्माण करणे, फक्त शहरी भागातील विद्यार्थिनी की फक्त ग्रामीण भागातील विद्यार्थिनी? याचं योग्य उत्तर आहे ग्रामीण प्रतिभावान विद्यार्थी. तुम्ही जर हे पाहिलं असेल ग्रामीण नवोदय विद्यालय याचे जे विद्यार्थी फॉर्म भरतात ते ग्रामीण भागातील विद्यार्थी असतात, मग तो विद्यार्थी असो की विद्यार्थिनी असो सगळे ग्रामीण भागातील विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. जिल्ह्याच्या ठिकाणी हे विद्यालय असते, केंद्रीय विद्यालय केंद्राद्वारे तो चालवला जातो आणि उच्च कोटीच्या सुविधा तिथं उपलब्ध करून दिल्या जातात.